नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघा. मग आता हे ना, मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहे आणि कुकरला उकडल्यानंतर ते मी अशा हातानेच तोडून घेतले, कारण हे आता आपल्याला मिक्सरला ना बारीक करायचे आहे. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक दळून घेते. आता आहे ना, आपल्याला आलू शेव बनवण्यासाठी आपण जे बटाटे घेतले होते ना उकडून, ते आता मिक्सरला बघा असे बारीक करून घेतले आहे आणि ते आता व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे ताटामध्ये. आता बघा हे सगळं आता काढून घेतलेलं आहे मी बटाटा. आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं नाही, याच्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ बसेल ना तेवढंच पीठ आपल्याला मळायचं आहे. तर मी ते 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, पण मग मी आता ते थोडं थोडं अंदाज बघून याच्यात टाकून ते मळणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतली 1 चमचा आणि चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमच्यापेक्षा थोडा जास्त. हे चवीप्रमाणे असं टाकून घ्यायचं आणि इथे आपलं चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. याला आपल्याला जास्त काही लागत नाही, एकदम कमी साहित्यामध्ये होणारी ही आपली आलू शेव आहे. जशी आपल्याला बाहेर आपण जाऊन घेतो ना त्याच्यापेक्षा पण याची टेस्ट एकदम छान आहे. फक्त आता ना हे मळायला जरा खूप चिकट आहे जरा. आता हे चिकट चिकट आहे पण मळायचं याला व्यवस्थित असं. आणि याच्यात आता जेवढं पीठ बसेल ना तेवढं आपण हे बेसन पीठ वरतून टाकून टाकून मळून घ्यायचं हे छान. आणि असं कडकच मळायचंय आपल्याला हे आलू शेव साठी. जसं आपण बाहेरून आणून खातो ना, म्हणजे मुलांना तर आवडतेच ना आलू शेव खायला, तर बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा हे असं घरातल्या घरात करून खाल्लेली चांगली. आणि होते पण खूप छान होते आणि खूप टेस्टी एकदम कुरकुरीत होते. आता झाल्यावर तुम्ही नक्कीच बघा, त्याची टेस्ट पण एकदम छान अप्रतिम येते आणि होते पण एकदम परफेक्ट. आता हे जरा खूपच बटाट्यामुळे चिगट चिगट येते, हे मळायला आपल्याला थोडस मेहनतच आहे. पण काय नाही, एकदा व्यवस्थित गोळा झाला ना शेव आपली पटकन होते. आणि तुम्ही एकदा जर अशी घरात करून खाणार ना तर मुलं बघा बाहेरची आणणारच नाही, घरातच करायला लावतील आणि खातील. तर हे बटाट्यामुळे ना हे पीठ मळायला खूप चिकट असतं. तर हे बघा आता असं मळून झालं आहे. मग आपण थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून थोडा चांगला गोळा मळून घ्यायचा. आणि त्या बटाट्यामध्ये आता जेवढं आपलं बसणार ना पीठ तेवढंच पीठ हे करायचं मळायचं त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. याला अजिबात पाण्याची गरज लागत नाही. आता असं तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे चिकटपणा जरा कमी होणार. हे बघा आता आपलं पीठ असं छान रेडी झालेलं आहे. आता याला आहे ना आपण थोडं ना 10-15 मिनिटं ना रेस्ट करायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत तेल वगैरे गरम करायला घेऊ आणि आपली शेव करायला घेऊया. तर 10 मिनिटं बघा पीठ कसं असं छान आपलं रेस्ट झालेलं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण शेव बनवायला घेत आहे. तर बघा आता इकडे आपला हा आहे शेव बनवायचा साचा. आता ना याला व्यवस्थित असं थोडंसं तेल लावून घ्यायचं
म्हणजे कसं पीठ चिपकणार नाही. म्हणून याला छान असं तेल लावून घ्यायचं साच्याला. ह्या साच्याला ना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं सगळीकडून आणि आता असा पिठाचा गोळा करायचा. आता एकीकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. मग आता याच्यामध्ये ना आपण आपली आलू शेव काढूया. आता तेल असं व्यवस्थित छान तापून द्यायचं. थोडंसं चेक करूया आपण तापलं की नाही. याला आहे ना आपण मंद आचेवरच तळायची या. गॅस फास्ट करायचा नाही, कारण आलू शेव फास्ट गॅसवरती लगेच जळते. अशी मंद आचेवर व्यवस्थित झाली की लगेच अशी काढून घ्यायची. हे बघा मंडळी, आपली आलू शेव अशी रेडी झालेली आहे. हे बघा किती, बघू शकतात ना किती कुरकुरीत झाली आहे. ही जेवढी कुरकुरीत झाली ना तेवढी ती खायला सुद्धा टेस्टी झालेली आहे. बघा किती छान झाली आहे. नक्की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट्स मध्ये सांगा. बघा किती छान झाली आहे ना. वाटते की नाही आलू शेव, ते आलू शेवच आहे.
चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.